चाणक्य म्हणतात, ज्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तोच कधीकधी तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा विश्वासघात करतो. आजची ही कथा एका अशा मित्राची आहे ज्याने पैशासाठी मैत्री विकली, पण शेवटी त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुम्हालाही चाणक्यांच्या प्रत्येक शब्दांचं महत्त्व कळेल. माधव हा एका छोट्याशा गावातील प्रामाणिक व्यापारी होता. त्याच्या किराणा दुकानात सकाळपासून रात्रीपर्यंत ग्राहकांची गर्दी असायची. तो कधीही कमी दर्जाचा माल विकत नसे. एखाद्या गरीब माणसाकडे पैसे नसले तरी उद्या दे म्हणत तो त्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नसे. म्हणूनच गावात एक म्हण झाली होती, माधवच्या दुकानात मालच नाही तर विश्वासही मिळतो. माधवचं यश पाहून अनेकांना आनंद व्हायचा, पण काहींना मत्सरही वाटायचा. या सगळ्यांमध्ये त्याचा सर्वात जवळचा मित्र होता, राघव. दोघे बालपणापासून सोबत होते. एकत्र शाळा, एकत्र खेळ, एकत्र स्वप्न. गावात त्यांची मैत्री उदाहरण म्हणून सांगितली जायची. माधव नेहमी म्हणायचा, माझ्या आयुष्यात जर कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त राघव. राघवही समोरून तसंच बोलायचा, तुझ्यासाठी माझा जीवही गेला तरी चालेल. हे ऐकून माधवला कधीच त्याच्यावर संशय आला नाही. एक दिवस अचानक माधवच्या आईला छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. गावातील डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, यांना ताबडतोब शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, इथे उपचार होणार नाहीत. माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. आईचा जीव वाचवणं महत्वाचं होतं, पण दुकानही बंद ठेवता येणार नव्हतं. तो विचारात असतानाच राघव पुढे आला. माधव, तू आईला घेऊन शहरात जा, दुकानाची काळजी मी घेतो, तू निर्धास्त राहा. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. राघव, तुझ्यासारखा मित्र मिळणं म्हणजे माझं भाग्य. राघव हसत म्हणाला, मित्रांमध्ये उपकार नसतात. दुसऱ्या दिवशी माधव आईला घेऊन शहरात निघून गेला. दुकानाची चावी, हिशोबाची वही, बँकेची माहिती, ऑनलाईन पेमेंटचा मोबाईल सगळं त्याने राघवच्या हवाली केलं. पहिले 4-5 दिवस सर्व काही सुरळीत चाललं. राघव रोज फोन करून सांगायचा, आज एवढी विक्री झाली, आज नवीन माल आला, काळजी करू नकोस. माधव निर्धास्त झाला. पण एका रात्री दुकान बंद करताना राघव गल्ला मोजत होता. समोर नोटांचे मोठे बंडल पडले होते. त्याच्या मनात पहिल्यांदाच एक वाईट विचार आला, माधवकडे इतके पैसे आहेत आणि मी अजूनही साधाच आयुष्य जगतोय. आयुष्यभर दुसऱ्याचं भलं करून मला काय मिळालं? त्याने तो विचार झटकण्याचा प्रयत्न केला, पण लोभ माणसाला एकदा स्पर्श झाला की तो सहज सोडत नाही. त्याने गल्ल्यातून 5,000 रुपये काढले. फक्त उधार घेतोय, नंतर ठेवून देईल, त्याने स्वतःला समजावलं. दुसऱ्या दिवशीही कोणालाच काही कळलं नाही. आता त्याची भीती कमी झाली. 5,000 10,000 झाले, 10,000 20,000 झाले. हळूहळू रक्कम लाखांच्या घरात पोहोचली. राघवने नवीन मोबाईल घेतला, महागडे कपडे घेतले, मित्रांसोबत हॉटेलमध्ये पार्ट्या करू लागला. गावातील लोक विचारू लागले, राघव अचानक एवढा पैसा कुठून आला? तो हसत म्हणायचा, नशीब बदललं. दरम्यान शहरात उपचारानंतर माधवची आई बरी झाली. एका सकाळी ती म्हणाली, बाळा आता मला बरं वाटतंय, आपण गावाला जाऊया. माधव आनंदाने गावात परतला. सर्वप्रथम तो दुकानात गेला. राघवने त्याचं हसून स्वागत केलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. काही वेळ गप्पा झाल्यानंतर माधवने हिशोबाची वही उघडली. पहिल्या काही पानांपर्यंत सर्व ठीक वाटलं, पण पुढे जाताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने पुन्हा एकदा गल्ला मोजला, पुन्हा वही तपासली, पुन्हा बँकेचे व्यवहार पाहिले. तरीही 2 लाख रुपयांचा हिशोब कुठेच मिळत नव्हता. माधवने शांत आवाजात राघवला विचारलं, राघव
इथे 2 लाख रुपये कमी आहेत. काही चूक झाली आहे का? राघव 2 क्षण शांत राहिला आणि पुढच्या क्षणी त्याचा चेहरा पूर्ण बदलला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? राघव मोठ्याने ओरडला. तुला वाटतं मी पैसे चोरले? माधव शांतपणे म्हणाला. मी तसं म्हटलं नाही. मला फक्त हिशोब समजून घ्यायचा आहे. पण राघवला आता संधी मिळाली होती. तो मुद्दाम मोठ्या आवाजात बोलू लागला. गावकऱ्यांनो ऐका, इतकी वर्ष ज्याच्यासाठी जीव तोडून काम केलं तो आज मला चोर म्हणतोय. दुकानाबाहेर उभे असलेले लोक आत आले. एका म्हाताऱ्या माणसाने विचारलं, काय झालं रे? राघव डोळ्यात खोटे अश्रू आणत म्हणाला, माधव, शहरात असताना मी दिवसरात्र दुकान सांभाळलं आणि आज मला चोर ठरवत आहे. गावकऱ्यांच्या नजरा माधवकडे वळल्या. माधवला काही सुचत नव्हतं. त्याने फक्त एवढंच म्हटलं, माझा उद्देश कुणावर आरोप करण्याचा नाही, पण 2 लाख रुपये कमी आहेत हेही खरं आहे. राघव लगेच म्हणाला, कदाचित तूच खर्च केले असतील. आता दोष माझ्यावर टाकतोयस. हे ऐकताच काही लोक माधववरच संशय घेऊ लागले. त्या दिवशी माधव काहीच बोलला नाही. तो शांतपणे घरी गेला. रात्री त्याला झोप लागली नाही. वारंवार त्याच्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न येत होता, ज्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला तोच माझा विश्वास तोडू शकतो का? दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानातील जुना कर्मचारी गणेश माधवला भेटायला आला. तो घाबरलेला दिसत होता. साहेब, मला एक गोष्ट सांगायची आहे. माधव म्हणाला, घाबरू नकोस, खरं काय आहे ते सांग. गणेशने आजूबाजूला पाहिलं. कोणी नसल्याची खात्री करून तो म्हणाला, तुम्ही शहरात गेल्यानंतर राघव रोज गल्ल्यातून पैसे काढायचा. सुरुवातीला मला वाटलं काही काम असेल, पण नंतर त्याने नवीन मोबाईल, कपडे, पार्ट्या सुरू केल्या. माधव शांतपणे ऐकत होता. गणेश पुढे म्हणाला, माझ्याकडे पुरावाही आहे. त्याने मोबाईल काढला. दुकानातील सीसीटीव्हीच्या बॅकअप मधील काही व्हिडिओ त्याने सेव्ह करून ठेवले होते. व्हिडिओ सुरू झाला. त्यात राघव दुकान बंद झाल्यावर गल्ल्यातून पैसे काढताना स्पष्ट दिसत होता. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. पैसे गेल्याचं दुःख नव्हतं, पण मैत्री हरवल्याचं दुःख खूप मोठं होतं. त्या संध्याकाळी गावाच्या चौकात पंचायतीसमोर सर्वांना बोलवण्यात आलं. राघव पूर्ण आत्मविश्वासाने आला. त्याला वाटत होतं आजही तो खोटं बोलून सगळ्यांना फसवेल. पण माधवने शांतपणे मोबाईल पंचांसमोर ठेवला. व्हिडिओ सुरू झाला. एक व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओमध्ये राघव गल्ल्यातून पैसे काढताना दिसत होता. संपूर्ण गाव शांत झालं. राघवचा चेहरा पांढरा पडला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पंचांनी विचारलं, आता काय म्हणतोयस? राघव खाली मान घालून रडू लागला. माझ्याकडून चूक झाली. पैशांच्या लोभाने माझी बुद्धी फिरली. माधव त्याच्याकडे पाहत होता. काही क्षणांनी तो म्हणाला, राघव, तू माझे पैसे नाही चोरलेस. राघवने आश्चर्याने वर पाहिलं. माधव पुढे म्हणाला, तू माझा विश्वास चोरलास आणि तो कोणत्याही पैशाने परत मिळत नाही. हे ऐकताच गावातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. पंचांनी राघवला संपूर्ण रक्कम परत करण्याचा आदेश दिला. तसेच काही काळ गावातील कोणत्याही व्यवहारातून त्याला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. राघवने पैसे परत केले. पण ज्या दिवशी त्याने विश्वास गमावला त्या दिवशी त्याने आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती गमावली. चाणक्य म्हणतात, विश्वास ठेवताना बुद्धी वापरा, कारण लोभ माणसाला इतका आंधळा करतो की तो नात्यांपेक्षा पैशाला मोठं समजू लागतो. पण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा कधीच पूर्वीसारखा जुळत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक लाईक नक्की द्या. तुमचं एक लाईक आणि शेअर ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकते.
अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.